सर ज्या ठिकाणी कचरा टाकण्यात आलेला आहे या कचरा टाकण्याच्या विरोधात हरित लवादाने आता 3 आठवड्यात ती जमीन खाली करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिका दुर्दैवाने गेल्या 25 वर्ष 30 वर्ष जेव्हापासून जी महानगरपालिका आहे स्वतःचं डम्पिंग ग्राउंड करू शकले नाही. त्यामुळे कचरा कुठेतरी न्यायचा टाकायचा, मग ते कधी कांदळवनामध्ये टाकायचा, कधी जंगलात जाऊन टाकायचा, कधी कळव्याच्या रस्त्यावर टाकायचा, हेच धंदे ठाणे महानगरपालिका करतात. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावरती केस करण्याचा पण निर्णय घेतला, पण ती काही केस होऊ शकली नाही. पर्यावरण विभाग काही करू शकत नाही. त्यामुळे जर हरित लवादाने हे सांगितलं असेल तर हरित लवादाने ह्याच्याकडेही लक्ष द्यावं की ठाणे महानगरपालिकेने आतापर्यंत किती कांदळवनं नष्ट केली आहेत. म्हणजे एखाद्या सरकारी यंत्रणेने, शेवटी महानगरपालिका सरकारचाच भाग आहे, कांदळवन उद्ध्वस्त करण्याचं काम केलं असेल तर हे दुर्दैव आहे. हरित लवादाच्या हे लक्षात आलं तर 200 एकर आहे, पण खरी जमीन तिथे जी या सगळ्या कचऱ्यामुळे उद्ध्वस्त झाली ती हजारो एकर आहे. हजारो एकर जमीन गेल्या 40 वर्षांमध्ये 1986 मध्ये पहिली निवडणूक झाली. आता किती 20 वर्ष झाली, 40 वर्ष झाली. कचरा कुठे टाकतात? कचरा दिव्यामध्येच टाकतात. आणि दिव्याच्या लोकांना त्याच्याने किती जणांना क्षयरोग झाला, किती जणांच्या फुफ्फुस बर्बाद झाली, लहान पोरांना विचित्र रोग झाले. हे सगळी ठाणे महानगरपालिकेची देणगी आहे. कोणी हे गांभीर्याने घेत नाही. पण सर अनेक प्रकल्प येत आहेत, त्याच्यात बेछूट झाडे तोडण्याचं सुद्धा झाडं तोडण्याचं काम ठाणे महानगरपालिका तर म्हणजे काय माहित, लाकूड तोड्या म्हणजे कुऱ्हाड देऊन बसलेत. कुठलं हजार झाडं एकेका प्रकल्पामध्ये जात आहेत. कसं व्हायचं ठाण्याचं? आता हरित लवादाने 3 आठवड्यात ही जमीन खाली करायला सांगितले. काय वाटतं की याआधी सुद्धा अशा त्याच्यावरती काहीतरी उद्योग करतील, कुठेतरी वशिले लावतील, स्टे आणतील, काहीतरी खेळ करतील, वाटोळ करतील. काय करणार नाही. सर विजय वडेट्टीवार असं म्हणालेत की सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे. अजिबात नाही. विजय वडेट्टीवार काही घरी गेलेले का तपासायला? काही बोलायचं, आपलं तोंडाला येईल ते बरं राहायचं. अजिबात ओबीसीचं हे आलेलं नाही. उटारडेपणा करून म्हणजे समविचारी पक्षाच्या नेत्यांनी दुसऱ्या पक्षाच्या नेतृत्वावरती असं बोलणं हेच मुळात चुकीचं आहे. आपल्याला लढाई कोणाशी करायची याचा विचार तर करा. उगाच कारण नसताना कोणावरही बोलायचं, कोणाचंही नाव घ्यायचं आणि मोठं आपण हेडलाईनवर कशी हे बघायचं. बरोबर. त्यांचं म्हणणं असं की मराठा नेत्यांकडे बऱ्याचशा मी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलतोय. बाकी कोणाच्या घरात काय आहे याची काय मला माहिती नाही. पण सुप्रिया सुळे यांच्याकडे कुठलंही सर्टिफिकेट नाही हे मी खात्रीपूर्वक सांगतो.